श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भक्तांनो, पूजा करताना डोळ्यातून पाणी येणे, आळस येणे, जांभळी येणे किंवा अंग जड झाल्यासारखे वाटणे, लाखो भक्तांना या समस्या येतात आणि त्यामुळे अनेक भक्त माझ्याकडून काहीतरी चुकतंय, मला हे जमणार नाही किंवा देवाला माझी सेवा मान्य नाही असा गैरसमज करून घेतात आणि या भक्ती मार्गापासून दूर होतात। तर बघा भक्तांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश एकच आहे की भक्तांच्या मनातील हा गैरसमज दूर होऊन त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान त्यांना भेटावे। त्यामुळे जर तुम्हाला देखील अशी काही समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर ही माहिती थोडीशी जरी तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहून आपले स्वामी आईचा जय जयकार करायला विसरू नका। बघा मंडळी, जेव्हा आपण आपल्या संपूर्ण श्रद्धा भावनेसह स्वामींची पूजा करत असतो, त्यांचं नामस्मरण करत असतो, त्यांच्या चरणाशी प्रेमाने एकरूप होतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात दडलेली असंख्य अशुद्धता तसेच आपल्या पूर्वजन्मीचे आणि या जन्मातले कर्मबंधन हळूहळू कमी व्हायला लागतात। मनात साठलेले मोह, इच्छा, वासना जे आपल्याला या संसारात गुंतवून ठेवतात, ती सर्व वाईट शक्ती कमी होऊ लागते। कारण या जगात वावरताना चिंता, लोभ, अहंकार, मत्सर आणि वासनांची प्रचंड धुंदी आपल्या मनावर राज्य करत असते। पण भगवंताच्या नामस्मरणात त्या सर्व नकारात्मतेवर प्रकाश पडायला सुरुवात होते। आपण कितीही योग्य मार्गाने जगण्याचा प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी आपल्याकडून अनावधानाने घडून जातात। त्या क्षणी कदाचित आपल्याला काही जाणवतही नाही, पण ही सूक्ष्म कर्म मात्र आपल्या अंतःकरणाच्या खोल गर्भात साठत जातात आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी लीन होतो, भक्तिभावाने नामस्मरण करतो, भक्तीच्या पवित्र ज्योतीत स्वतःला अर्पण करतो, तेव्हा हीच साठवलेली कर्मबंधन आणि नकारात्मकता हळूहळू जळून नष्ट होऊ लागतात। पण हाच तो क्षण असतो जेव्हा देह विरोध करायला सुरुवात करतो, कारण हा मानवी देह सदैव मोह आणि सांसारिक बंधनाच्या साखळी दंडात कैद झालेला असतो। भगवंताचे नामस्मरण करताना असं वाटतं जणू आपण दिव्य अग्नी प्रवेश करतो आहोत। तो अग्नी आपल्या जीवनातील वाईट संस्कार, दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना पूर्णपणे भस्म करून टाकण्याची सामर्थ्य बाळगतो। पण जसं बराच वेळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक आलेला प्रकाश सहन होत नाही, तसेच पापवासनेच्या अंधारात रमलेल्या आपलं शरीर आणि मन या परिवर्तनाच्या तेजस्वी प्रकाशाला सहज स्वीकारू शकत नाही। म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्र जाप करतो, ईश्वर चिंतनात पूर्ण तल्लीन होतो, तेव्हा आपल्या शरीराचे आणि आपल्या मनाची त्या नव्या दिव्य शक्तीशी जणू झुंज सुरू होते। हीच ती नकारात्मक ऊर्जा जी अनेक वर्षे, अनेक जन्मापासून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडून बसलेली असते। जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात, नामस्मरणात संपूर्ण गळून जातो, तेव्हा त्या नकारात्मक शक्तीला ही दैवी सकारात्मक ऊर्जा सहन होत नाही। त्यावेळी ही वाईट शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागते आणि तेव्हाच आपल्याला अचानक जांभळी येते, डोळ्यात पाणी येते, शरीर जड होऊ लागतं, आळस येतो किंवा झोप येऊ लागते। भक्तांनो, लक्षात घ्या की ही कोणतीही कमतरता नाही आहे, तर ही चिन्ह आहेत की आपलं मन आणि शरीर हे आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या गहन प्रक्रियेतून जात आहे। देहात साचलेली नकारात्मक शक्ती बाहेर पडत आहे आणि आत्म्याचे तेज जागृत होत आहे। हे असं समजा, तुमच्या घराबाहेर एक कार बऱ्याच दिवसापासून धूळ खात उभी आहे। ती चालूही नाही, काही कामातही नाही, फक्त तशीच उभी आहे, अगदी आपल्या मनासारखी, जिथे वर्षानुवर्ष वाईट विचारांची धूळ साचत जाते आणि मग एक दिवस तुम्ही ती कार स्वच्छ करण्याची ठरवता। ही गाडीवरचं कवर काढता, अशी धूळ उडायला लागते, त्यामुळे शिंका येतात। जेव्हा तुम्ही गाडीतील दरवाजा उघडून आतील स्वच्छता करायला लागतात, तेव्हा आतील कुमट वासामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखं होतं। काही वेळ त्रास होतो, पण म्हणून तुम्ही थांबता का? नाही, कारण आपल्याला माहिती असतं की साफसफाई करायची म्हटल्यावर हा त्रास तर होणारच।
मग हळूहळू धूर नाहीशी होते आणि गाडी पुन्हा पहिल्यासारखी चमकायला लागते. बरोबर ना? अगदी तसंच भक्तांचं भगवंताच्या भक्तीमध्ये असतं. आपलं मन जणू ती जुनी कारच, जी खूप दिवसापासून वापरात नसल्यामुळे धुळेने भरून गेलेली असते. अगदी तसंच वर्षानुवर्षे वाईट विचार, अनिष्ट कर्मसंस्कार आणि नकारात्मकतेचे ओझे आपल्या मनावर बसलेले असते. आणि जेव्हा आपण स्वामींच्या नावाने साधना सुरू करतो, त्यांचं चैतन्य आपल्या मनात प्रवेश करतं, तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलायला लागतात, दळमळू लागतात आणि हळूहळू बाहेर पडायला लागतात. याच वेळी जांभळी येते, आळस वाढतो, डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं. पण हे लक्षणं अडथळे नाहीत, तर ही आहे आध्यात्मिक शुद्धीकरणाची सुरुवात आहे. जर आपण या क्षणी थोडं धैर्य दाखवलं आणि साधना सुरूच ठेवली, तर थोड्याच काळात मन पूर्णपणे स्वच्छ आणि शांत होतं आणि आपण अनुभवतो एक दिव्य समाधान, एक अद्भुत प्रसन्नता, जी भक्ताला भगवंताच्या कृपेतूनच मिळते. भक्तांनो, पूजा करताना, नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे, यामागेही एक अर्थ आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की अश्रू येणे म्हणजे कसलीही समस्या नाही, तर हे आत्म्याच्या शुद्धीकरणाचे चिन्ह आहे. जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो, त्यांच्या चरणी प्रेमाने झोपतो, तेव्हा मनात साठलेली कठोरता, हट्ट, अहंकार आपोआप वितळू लागतात. मन कोमल होतं, आत्मा स्वच्छ होऊ लागतो आणि मग येतात हे शुद्धतेचे अश्रू. कल्पना करा, एखादी आई आपल्या लहान मुलापासून खूप दूर आहे आणि जेव्हा ती आई आपल्या मुलाला भेटते आणि त्याला कवेत घेते, तेव्हा तिच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू येतील का? नाही, ते आनंद अश्रूच असतात. तसंच आपलं स्वामींशी असलेलं नातं ही त्या अश्रूंची खरी ओळख आहे. म्हणूनच भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता, त्यांच्या नावाचा जप करता आणि त्या क्षणीच जांभळी येते, झोप येते किंवा आळस भरतो, तर घाबरायचं नाही किंवा माझं काही चुकलं का असा विचार तर बिलकुल करू नका. हेच तर संकेत आहेत की तुमचं अंतर्मन शुद्ध होऊ लागलं आहे. वर्षानुवर्षे जमलेली नकारात्मकता बाहेर पडते आहे. त्यामुळे थांबू नका, पुढे जात राहा, कारण जसं जसं तुमचं मन पवित्र होत जाईल, तसा तसा हा आळस, झोप सगळं आपोआप नाहीसं होईल आणि त्या जागी उतरेल स्वामींच्या कृपेचा दिव्य आनंद, जो शब्दात सांगता येत नाही, फक्त अनुभवता येतो. हे सगळं म्हणजे तुमच्या भक्तीची परीक्षा आहे आणि ही परीक्षा जिंकलीत तर मग स्वामींच्या कृपापावसात तुमचं आयुष्य न्हाऊन निघेल. ही झोप, हा आळस, हे अश्रू, हे सर्व साधनेच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. जेव्हा तुम्ही मनापासून पूजा, जप किंवा नामस्मरण करत असता आणि अचानक झोप यायला लागते, कारण हा दुर्बलतेचा नाही तर शुद्धीकरणाचा संकेत असतो. परमेश्वर तुमच्यातील नको असलेले विचार, नकारात्मक ऊर्जा आणि आतली अस्वच्छता दूर करत असतो. ही प्रक्रिया सहन करायला कठीण वाटते, कारण आपले मन नेहमी भौतिक सुखाच्या मोहात अडकलेले असते. त्यामुळेच अचानक विचार येतात की आज थोडी कमी पूजा करू, आज जॉब थोडा कमी करू, पुढे करू जास्त. पण या विचारांची निर्मिती मोहानेच केली आहे आणि जिथे मोह आहे तिथे भगवंत नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच झोप आली तरी थांबू नका, आळस चढला तरी हार मानू नका. भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा, कारण तुम्ही जसजसे पुढे जाल तसा हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी प्रकट होईल स्वामींच्या कृपेचा दिव्य आनंद. ही फक्त एक छोटी परीक्षा आहे. ती पार केलीत की स्वामींच्या अमृत सिंचनाचा वर्षाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होणारच. भक्तांनो, स्वामीवर निश्चिंत श्रद्धा ठेवा. जसा छोटासा बालक आईच्या कुशीत गेलं की त्याच्या सर्व चिंता आणि भीती दूर होते, अगदी तसेच जर तुम्ही तुमचं मन, बुद्धी आणि आत्मा पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केलात, तर या जगात कोणत्याही गोष्टीची भीती उरणार नाही. स्वामींच्या आश्रयात असणाऱ्याला कोणत्याही संकटाचा स्पर्शही होऊ शकत नाही, कारण स्वामींच्या कृपेने कवच म्हणजे अजय शक्ती, एकदा स्वामींनी तुमचा हात धरला की ती तुम्हाला कधीही सोडत नाही.
कुठलीही परिस्थिती, कुठलीही अडचण ते नेहमी तुमच्या पाठीशी, तुमच्या प्रत्येक श्वासात, तुमच्या प्रत्येक पावलासोबत असतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा ढळू देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण जिथे निश्चय आणि श्रद्धा असते तिथे स्वामींची अद्भुत कृपा नक्कीच प्रकट होते. तर भक्तांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील शंका दूर झाली तशी सर्व स्वामी भक्तांच्या मनातील गैरसमज आणि शंका दूर होण्यासाठी कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल. ही सर्वांना नम्र विनंती. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.